नमस्कार मित्रांनो, मी विनोद वांदनकर. मित्रांनो, आपण महावितरणाच्या साईटवर गेल्यानंतर आपण जनरली कोणाचाही ग्राहक नंबर टाकून आपण या ठिकाणी विद्युत बिल बघू शकत होतो आणि डाउनलोड सुद्धा करू शकत होतो. परंतु आता महावितरणामध्ये यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. कोणी आता कोणाची लाईट बिल या ठिकाणी बघू शकत नाही. आता हे लाईट बिल कसे बघायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर तुम्हाला यायचं आहे आणि सर्च या ऑप्शनमध्ये www.mahdiscom.in ही साईट या ठिकाणी टाकायची आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता. या साईटवर आल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. जनरली आपण या ठिकाणी काय करत होतो की या साईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपला ग्राहक क्रमांक आपण या ठिकाणी टाकत होतो. या ठिकाणी त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये टाकून माहिती नोंद करा यावरती आपण क्लिक करत होतो आणि या ठिकाणी आपल्याला चालू महिन्याचे बिल किती आले, युनिट किती जळाले या ठिकाणी एक सिम्बॉल असायचा आणि त्या सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले लाईट बिल या ठिकाणी दिसायचे. तसेच आपण या ठिकाणी ते डाउनलोड सुद्धा या ठिकाणी करू शकत होतो, त्याची प्रिंट या ठिकाणी काढू शकत होतो. परंतु आता या ठिकाणी महावितरणाने बदल केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही वरती एक लाल कलरची सूचना आहे त्या ठिकाणी बघा, ओनली रजिस्टर कंझ्युमर कॅन व्ह्यू बिल ॲज पर सिक्युरिटी गाईडलाईन्स. म्हणजे आता जो कंझ्युमर आहे तो जर या ठिकाणी रजिस्टर जर झालेला असेल तर तोच या ठिकाणी लॉग इन करून या ठिकाणी आपले बिल या ठिकाणी बघू शकतो. त्याकरता सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. त्याकरता आता या ठिकाणी एक सूचना खाली दिलेली आहे, इफ यू हॅव नॉट रजिस्टर प्लीज क्लिक हिअर फॉर युजर रजिस्ट्रेशन. यावरती क्लिक हिअर यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला आपली नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची, रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्यायचे आहे. ग्राहक माहिती यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल आयडी तुमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर ओटीपी पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेसेज आलेला आहे, यू विल गेट ओटीपी ऑन युअर इंटर ईमेल ॲड्रेस. तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे. खाली ओके या बटनावरती क्लिक करा. परत एक मेसेज आलेला आहे, ओटीपी हॅज बीन सेंट युअर ईमेल आयडी. परत ओके या बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या ईमेल आयडीवर आलेला ओटीपी बॉक्समध्ये टाका. त्यानंतर या ठिकाणी सभासदाची माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर प्रवेश नाम म्हणजे आपल्याला या ठिकाणी आयडी या ठिकाणी तयार करायचा आहे, तर त्याला मराठीमध्ये प्रवेश नाम असे आपण या ठिकाणी म्हणतो. त्याकरता आपल्याला या ठिकाणी प्रवेश नाम समोरील रकान्यामध्ये प्रवेश नाम या ठिकाणी टाकायचे. तुमचे नाव आणि आडनाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तसेच परवली शब्द म्हणजे पासवर्ड, तुमचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तुमचे नाव सिम्बॉल तुम्हाला वापरायचा आहे आणि नंबर या ठिकाणी वापरायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पासवर्ड या ठिकाणी तयार करू शकता. त्याच्यानंतर पसंतीची शब्द परत टाईप करा. परत या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि नोंद करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. युअर अकाउंट हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी तुमचा प्रवेश नाम आणि परवली शब्द म्हणजे तुमचा आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून तुम्ही आता या ठिकाणी लॉग इन करू शकता असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. त्याकरता मित्रांनो आता या ठिकाणी खाली प्रवेश नाम या समोर आपण जो आता प्रवेश नाम तयार केलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि परवली शब्द म्हणजे तुमचा पासवर्ड या ठिकाणी जो आपण आता तयार केला तो या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि प्रवेश यावरती क्लिक करायचा आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे. आलेला ओटीपी बॉक्समध्ये टाका आणि व्हॅलिड ओटीपी यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही आता लॉग इन झाला आहात आणि तुमचे नाव, खातेदाराचे नाव या ठिकाणी वरती दाखवण्यात आलेले आहे. या ठिकाणी आता एक सूचना आहे, ग्राहक जोडा. तुम्ही या ठिकाणी ग्राहक प्रकार सिलेक्ट करून ग्राहक क्रमांक, बिलिंग युनिट नंबर या ठिकाणी टाकून जोडा यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी ग्राहक क्रमांक टाकून जोडू शकता. परंतु आता आपण लॉग इन झालो आहोत आणि आपण जो ग्राहक क्रमांक सुरुवातीला टाकला होता तो ग्राहक क्रमांक या ठिकाणी खाली दाखवण्यात आलेला आहे. बिलिंग युनिट, ग्राहक कोड, त्यानंतर तुमचे कोण्या महिन्याचे बिल आहे, किती युनिट या ठिकाणी आलेले आहे आणि किती रुपये तुम्हाला या ठिकाणी बिल भरावं लागते अशी माहिती या ठिकाणी आहे. तसेच बिल भरण्याची अंतिम दिनांक या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. जनरली आपण ज्याप्रमाणे पूर्वी बघत होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व आता माहिती या ठिकाणी आलेली आहे. अंतिम दिनांकच्या नंतर वीज देयक पहा या खालील
जो सिम्बॉल आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे विद्युत बिल, तुमचे लाईट बिल या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुमचे लाईट बिल या ठिकाणी दिसेल. आता वरती भाषा या समोर तुम्ही मराठी आणि इंग्रजी तुम्हाला लाईट बिल ज्या भाषेमधून लागेल ते ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा. त्यामधून तुम्हाला हे बिल या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला मधोमध मुद्रणयोग्य आवृत्ती पहा यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी प्रिंट आणि डाउनलोड असा शब्द या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी याची बिलाची प्रिंट सुद्धा या ठिकाणी काढू शकता आणि डाउनलोड सुद्धा या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून लॉगिन कशी करायची आणि आपले विद्युत बिल कसे बघायचे, प्रिंट कशी काढायची, डाउनलोड कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.